केएम हॉस्पिटल संगमनेर, माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स, हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन, त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा, सर्व शासकीय योजना उपलब्ध, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99532 99532. अल्निनोच्या भीतीमुळे यावर्षी नागरिकांमध्ये मोठी चिंता होती. मात्र ईश्वराच्या कृपेनं जुलै महिन्यात भंडारदरा आणि निळवंडे धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय. त्यामुळं प्रवरा दुथडी भरून वाहतीये. या आनंदाचं राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरकरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलंय. संगमनेरमधील महिलांनी प्रवरामाईची खणा नारळानं ओटी भरून तिची पूजा केली. त्याचबरोबर सर्व नागरिकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणाऱ्या या अमृतवाहिनीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. गंगामाई घाट या ठिकाणी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, नगराध्यक्षा मैथिलीताई तांबे, शहराध्यक्षा प्रमिला अभंग, नगरसेविका सीमा खटाटे, सरोजना पगडाल, दीपाली पंचारिया, नंदा गरुडकर, ज्योती अभंग, कलंत्री, डॉक्टर अनुराधा सातपुते, नगरसेवक मुजीब खान, लाला पठाण, भारत बोराडे, सौरभ कासार, बाळासाहेब कानवडे, मुकुंद गरुडकर, संजय पगडाल, आलोक बर्डे, अंबादास आडेप यांच्यासह विविध कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या. सर्व महिलांनी प्रवरामाईची पूजा करून खणा नारळानं ओटी भरली आणि नदीनं आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण केल्याबद्दल तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. अमृतवाहिनी ही रतनवाडी येथील अमृतेश्वर मंदिरापासून सुरू होते. या नदीवर भंडारदरा आणि निळवंडे ही 2 धरणे आहेत. प्रवरा नदीचं महत्त्व संगमनेरकर आणि उत्तरनगर जिल्ह्यातील नागरिकांच्या जीवनात मोठं आहे. या नदीमुळे शेती फुलली आहे, जीवनमान फुललंय. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी या नदीवर निळवंडे धरण निर्माण केलं असून या धरणामुळे दुष्काळी भागात पाणी आलंय. ही नदी जीवनदायी असून यापुढील काळातही कायम वाहत राहो आणि सर्वांच्या जीवनात अशीच समृद्धी निर्माण हो, अशी प्रार्थना दुर्गाताई तांबे यांनी केली. सह्याद्रीच्या कुशीमधून उगम पावणारी, अमृतेश्वर मंदिरामधनं उगम पावणारी प्रवरा नदी ही अकोले तालुका, संगमनेर तालुका, राऊरी तालुका, नेवासा तालुका हे सर्व तालुक्यांमधनं ती वाहत ती आपल्या संभाजीनगर या ठिकाणी, प्रवरा संगम या ठिकाणी गोदावरीला मिळते. असा तिचा मोठा प्रवास आहे. खूप चांगल्या प्रकारचं सिंचन तिच्यामुळं सगळीकडे होतं. भंडारदरा धरण आणि निळवंडे धरण हे 2 धरणं या नदीवर आहे. संगमनेर, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरामधनं आता आम्ही सर्व महिला भगिनींनी, नगराध्यक्ष डॉक्टर मैथिली तांबे आणि सर्व महिलांनी शहरातील या ठिकाणी नदीचं पाण्याचं पहिलं आलेलं पाणी, तिचं ओटीचं पूजन केलं, तिची ओटी भरली. ती जणू काही लेकच आपल्या घरी आलेले आहे अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी केला. संगमनेर शहरामधनं 5 नद्या वाहत असतात. एक प्रवरा नदी, एक म्हाळुंगी नदी जी आपल्या विश्रामगड या ठिकाणी म्हाळुंगी गावामधनं तिचा उगम होतो. 41 किलोमीटर ती वाहते. त्यानंतर म्हालुटी नदी ही एक छोटीशी उपनदी आहे, ती आपल्या शहरातनं वाहते. लेंडी नदी ही सुद्धा आपली उपनदी आहे, ती आपल्या शहरातनं वाहते. आणि पलीकडची म्हटलं तर नर्तकी नदी, जिला आपण सर्वजण नाटकी म्हणतो, कारण ती मधून मधून नाटकं करते, कुठूनही वाहते, कुठूनही हे करते, म्हणून तिला नर्तकी आणि नाटकी असं म्हटलं जातं. असं 5 नद्यांचा संगम असलेल्या या संगमनेर शहरामध्ये आज प्रवरेचं आलेलं पहिल्या पुराच्या पाण्यामध्ये त्याचं पूजन करण्याचा सर्व भगिनींनी आज तिची ओटी भरून, साडी चोळी सगळं तिला सगळी ओटी भरून तिची या ठिकाणी पूजा केलेली आहे. कुणी गजरा आणलाय, कुणी हार आणलाय, कुणी फुलं आणलेत, सर्वांनी सगळं आणून त्याची पूजा केली, तिला ओवाळलं आणि तिला सांगितलं की हे प्रवरे माते, तू शांतपणे वाहते, संत वाहते प्रवरामाई, तू शांतपणे वाहतेस, अशी शांतपणे वाहा. आम्हाला कुठल्याही प्रकारचा धोका तू देऊ नको. आम्हाला असं समृद्ध ठेव, आनंदी ठेव, सुखी ठेव. कुणाच्याही कुटुंबामध्ये कुठल्या प्रकारचं दुःख येऊ देऊ नको, असं सर्वांनी आम्ही प्रार्थना केली. निळवंडे धरणामुळे संगमनेर शहरातील नागरिकांना थेट पाईपलाईनद्वारे रोज स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळतंय. यावर्षी धरणं लवकर भरल्यामुळे नागरिकांना चांगलं पाणी मिळणार आहे. नदीला भारतीय संस्कृतीमध्ये आईचं महत्त्व आहे आणि या अमृत वाहिनीनं आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला.
प्रवरेला पूर आला असून नागरिकांनी या काळामध्ये सतर्क राहावं. त्याचबरोबर तरुणांनी सेल्फीसाठी स्टंटबाजी न करता अधिक काळजी घ्यावी असं आवाहन डॉक्टर मैथिलीताई तांबे यांनी केलं. कुणीही नदीपाशी काही फोटोग्राफी करायला, काही स्टंट करायला, त्याच्यामध्ये पोहायला येऊ नये, कारण तिचा वेग थोडा जास्त आहे. आपल्याला तिचा वेगेचा प्रमाण अजून अंदाज नाही आहे त्या वेगेचा, तर म्हणून सगळ्यांनी सतर्क राहावं. नदीकाठी कोणी जास्त काही करायला येऊ नये. आणि आज आम्ही सर्व महिलांनी, इथल्या संगमनेर शहराच्या महिलांनी आज आपल्या प्रवरामाईची ओटी भरली. हेच सांगितलं तिला की तुझे आशीर्वाद ह्या संगमनेर शहराला नेहमीच असू दे, असंच गोड पाणी आम्हाला नेहमी आणि कायमच भेटू राहू. सगळ्या नागरिकांना आमच्या गोड गोड पाणी तुझं नेहमीच मिळावं, हीच विनंती आम्ही तिला केलेली आहे आणि परमेश्वराकडे पण तीच केलेली आहे. यावेळी या नदीचं पूजन करून तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली गेली. तर या कार्यक्रमासाठी संगमनेर शहरातील महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर, आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.